नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणाचं केलं जाते राजकारण। गिरवले यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार। बुलढाणा जिल्ह्यामधील भेंडवळ गावामध्ये घटमांडणी करून केलं जाते भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती। अक्षय तृतीयेच्या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दर्शन घेण्यासाठी लोटली भाविकांची गर्दी। आणि अरुण गवळींची माणसे आहोत असं सांगून लोणी धामणी येथील उद्योजक सुनील कोचर यांना येतायत खंडणीच्या धमक्या। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगरमध्ये हत्याकांड घडलं, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड प्रकरणी कैलास गिरवले यांना गोवण्यात आलं। या प्रकरणामध्ये पोलीस शिवसैनिक झाले आहेत। गिरवले यांच्या अटकेपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत सर्व घटनांना पोलीसच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय। तसेच त्यांनी गिरवले कुटुंबियांची भेट देखील घेतली आहे। अहमदनगरमधील हत्याकांडामध्ये 2 जण मृत्युमुखी पडले। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली। या प्रकरणामध्ये कैलास गिरवले यांना गोवण्यात आले। आमदार संग्राम जगताप आणि आमदार अरुण जगताप यांचा या प्रकाराशी कुठलाही संबंध नसताना शिवसेनेनं या दुहेरी हत्येचं राजकारण केलंय। या प्रकरणामध्ये पोलीसच शिवसैनिक झाले आहेत। शिवसेनेनं सत्तेचा दुरुपयोग केलाय। दुहेरी हत्याकांड आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडले, त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास गिरवले यांच्या अटकेपासून ते मरेपर्यंत या घटनेला पोलीसच जबाबदार आहेत आणि हा मृत्यू नसून शिवसेनेनं पोलिसांकडून हत्या करून घेतली आहे असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय। पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी 600 शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले आहेत। या आरोपींना 15 दिवसांमध्ये अटक केली नाहीये, तर राष्ट्रवादी राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आता घेराव घालणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा। पोलिसांच्या मारहाणीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबाला धनंजय मुंडे यांनी भेट दिली आहे। पण या घटनेमध्ये सुरुवातीला जे हत्याकांड झालं त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नगरचे आमचे युवक नेते आमदार संग्राम भैयांना, त्यांच्या वडिलांना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेने गोवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये गोवलं। खरं तर या घटनेशी संग्राम जगतापांचा कसलाही संबंध नाही। फक्त राजकारणामध्ये आता संग्राम जगताप आपल्याला फार वरचढ झालेत। आपण निवडणुकीत त्यांचा पराभव करू शकत नाही, म्हणून संग्राम जगतापांसह, काका जगतापांसह, अरुण काका जगतापांसह दादासाहेब कळमकर सारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांचे सुद्धा या घटनेमध्ये गुन्ह्यामध्ये नाव घेणं म्हणजे यातून शिवसेनेने सुद्धा या 2 मृत्यूचं, 2 हत्याचं राजकारण स्वतःला या गावात राजकारणासाठी टिकवण्यासाठी करणं याच्यासारखी दुसरं दुर्दैव कुठं महाराष्ट्रामध्ये घडलेलं नसावं। पार्टी वाचावी आणि पार्टीचा नेता वाचावा, जनतेच्या मनात स्थान निर्माण करून
आता आपण वाचत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या गुन्ह्यात गवणं आणि याच्यात शिवसेनेने सत्तेचा पूर्ण वापर करणं, या आमच्या सर्व मान्यवर नेत्यावर ज्या पद्धतीनं शिवसेनेचे राज्याचे गृहराज्यमंत्री इथं येऊन बसणं, मंत्र्यांनी इथं बसणं आणि पोलिसांवरती दबाव आणून यामध्ये संग्राम भैयासहित, काकांसहित, दादासाहेबांसहित या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करणं, म्हणजे एकीकडे आता पोलीस शिवसैनिक झालेत की काय हे या घटनेमध्ये नगरमध्ये पाहायला मिळालं. पोलीस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्या दुहेरी हत्याकांड झालं, जे त्यात हत्या झाली, त्याची सुद्धा पूर्णपणानं चौकशी झाली पाहिजे. त्या आरोपींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण स्वतःच्या राजकारणासाठी खोटे गुन्हे दाखल करणं, पोलिसाचा वापर करणं आणि इथं मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेणं, हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं बरोबर होणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हीच भूमिका आहे की या दोन्हीही गुन्ह्यामध्ये जे कोण जिम्मेदार असतील त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. म्हणून ज्याला कर नाही त्याला डर कसली. ज्या प्रकारे SP ऑफिसवर केलेल्या कारवाईच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, त्यांच्या सहकार्याला काही कारण नसताना, काही दोष नसताना पोलिसांनी अटक केली, त्यांना मारहाण केली. दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, पोलिसांची गाडी फोडली, पत्रकारांना मारलं, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले केले. त्या 600 शिवसैनिकांवर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. पण इथं मात्र पोलिसी खाकी शिवसेनांना कुठल्याही पदाधिकाऱ्याला अटक करण्याची हिम्मत होत नाही. शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणतात की गुन्हा वापस घेण्यासाठी वर्षाला घेरावा घाला, वर्षाच्या समोर उपोषणाला करा. आज आम्ही म्हणतोय की न्याय हा सगळ्याला सारखा असला पाहिजे आणि जो प्रशासन आहे, जो सरकार चालवणारा प्रमुख आहे, तोच जर राज्याचा गृहमंत्री असेल तर गृहमंत्र्याला सुद्धा प्रत्येक आरोपी हा सारखाच असला पाहिजे. आता जर या प्रकरणामध्ये शिवसेना दोषी असेल आणि त्यांच्या 600 जणांवर जर गुन्हा पोलिसांनी दाखल केला असेल तर आता सुद्धा पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे. नाहीतर आम्ही सुद्धा ठिकठिकाणी मुख्यमंत्र्याला घेराव घालू आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचार करावा लागेल. त्यांची जिम्मेदारी की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं. आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सत्तेतल्या पक्षाच्या आरोपींना अटक करायची भूमिका जर घेत असतील तर अशाने कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये राहणार नाही. आता मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळायची गरज आहे. आणि तो जर पाळला गेला नाही आणि अशाच पद्धतीने जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इथल्या सहकार्याला दोष नसताना, दोष असेल त्यांच्यावर कारवाई करा, आमचं काही म्हणणं नाही,
पण ज्यांचा दोष नाही अशावर कारवाई एकीकडे करायची आणि जे दोषी आहेत ते मात्र उथळ माथ्याने या ठिकाणी फिरतायत. याबाबतही आम्ही आज या ठिकाणी पोलीस अधीक्षकाला सांगितले की या ठिकाणी जे गुन्हेगार असतील त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जे तुम्ही करणार नसाल तर लोकशाहीमध्ये आंदोलनात्मक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शाहिद शेख, सी24 तास, अहमदनगर. मुलांचा तापट स्वभाव कसा शांत करावा, त्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात याचे सखोल मार्गदर्शन करून आपले विचार मांडण्यासाठी योगप्राण विद्या या संस्थेकडून 22 एप्रिल रोजी सिम्बॉयसिस कॉलेज इथे खास पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, मुलांच्या तापट स्वभावाला आळा कसा घालावा या आणि अशा अनेक गोष्टींवरती सखोल मार्गदर्शन आणि विचार प्रकट करण्यासाठी योगप्राण विद्या या संस्थेकडून 22 एप्रिल रोजी सिम्बॉयसिस कॉलेज इथे खास पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पालकत्वाचा अनुभव घेणाऱ्या पालकांसाठी आई वडील, शिक्षक, आजी आजोबा अशा सगळ्यांनाच लहान मुलांच्या भविष्याची चिंता असते. अशा प्रत्येकासाठी योगप्राण विद्या या संस्थेचे प्रणेते आणि प्रसिद्ध योगगुरू NJ रेड्डी यांचे मार्गदर्शन आख्यान सिम्बॉयसिस कॉलेज विमाननगर इथे येत्या रविवारी ऐकायला मिळणार आहे. काय आहे या शिबिराचा हेतू याबद्दल माहिती दिली आहे मैथिली अय्यर यांनी. मी श्वेता नायक आणि माझ्यासोबत मैथिली अय्यर. आम्ही योगप्राण विद्या फाउंडेशन पुण्यामधून तुम्हाला आमच्या प्रोग्रामसाठी आमंत्रण करत आहोत. आमचा प्रोग्राम हे पालकांसाठी आहे की आपलं घर कसं एक सुंदरमय शांतीपूर्ण असू शकतो आपल्या मुलांसोबत. मी म्हणून म्हणत आहे की माझे स्वतःचे 2 मुली आहे आणि मला माहीत आहे की शांतता घरात राहिली की त्यांना आपलं ऐकलं पाहिजे, आपल्याला त्यांना समजायला पाहिजे. तर हे दोघांपेक्षा असतं, असं नाही की मी फक्त बोलणार आणि ते फक्त ऐकणार. आपल्याला पण गरज आहे की आपण त्यांना समजा. तर त्याच्यासाठी हे जे प्रोग्राम आहे हे कंपॅशनेट पॅरेंटिंग आणि नर्चरिंग सेशन आमचे गुरुजी NJ रेड्डी सर, ज्यांनी पूर्ण भारतात 20 वर्षापासून सगळ्यांना सांगत आहे की कसं आपलं घर स्वर्ग समान करू शकतो आपण. तर त्यांना आम्ही आमंत्रण केलं आहे विमाननगर सिम्बॉयसिस ऑडिटोरियम पुणे 22 तारखेला 10 ते 1. तर तुम्ही सगळे हे प्रोग्रामसाठी या आणि याच्यामध्ये आम्ही टिप्स आणि टेक्निक्स, असं नाही की फक्त एक लेक्चर आहे, ते तुम्हाला खूप सारी माहिती काढणार आणि आम्ही एक वर्कबुक पण देणार आहोत की नंतर तुम्हाला असं वाटलं काय करायचं काय नाही करायचं तर तुम्ही ते वर्कबुकला पाहून तिकडे असं अरे हो हे सांगितलं होतं तर एकदा सांगून सगळं विसरून जाणार असं नाही आहे. वर्कबुक आहे, वर्कबुकमध्ये तुम्हाला सगळे टिप्स टेक्निक्स आहे, ते तुम्ही लगेच बाहर निघाले कि तुम्ही आपला ते टेक्निक्स यूज़ करून घरात शांतिमय वातावरण बनू शकता. मैं मैथिली अय्यर आप सबको आमंत्रित करती हूँ. हमारा योग प्राण विद्या की तरफ से सिम्बॉयसिस ऑडिटोरियम में विमान नगर में बहुत ही बढ़िया प्रोग्राम है. देखिए सब कुछ एनर्जी है, अगर हमारा एनर्जी अच्छा है तो हमारे आसपास हम सचमुच स्वर्ग पैदा कर सकते हैं. और ये सब कैसे होता है, कैसे पेरेंट्स का अपने बच्चों के साथ बॉन्डिंग इंक्रीज़ कर सकते हैं, कैसे हैंडल करना है अपने बच्चों को. आजकल के बच्चे बहुत ही स्मार्ट है और उसके साथ साथ जो जिस तरह से हमको उनको हैंडल करना है उसमें भी काफ़ी फ़र्क हमें लाना पड़ता है. तो उसी के हिसाब से वी आर वेरी हैप्पी कि हमारे गुरुजी खुद NJ रेड्डी सर खुद एक बार फिर पूना में आएंगे और ये सब टिप्स एंड टेक्निक्स आपके साथ शेयर करेंगे. तो प्लीज़ विदाउट एनी फर्दर डिले कॉल कीजिए हमारे नंबर्स पे और अपने पासेस को सिक्योर कीजिए. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किक बॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ इथे 350 वर्षांच्या परंपरेनुसार घट मांडणी करून त्याच्या निरीक्षणावरनं या वर्षीचं भाकीत सांगण्यात आलंय. या वर्षी सर्वसाधारण पाऊस कसा असणार आहे, राजकीय बदल कसे होणार, पिकांची परिस्थिती कशी असणार आहे, अशा अनेक विषयांचं भाकीत वर्तवण्यात आलंय. सुमारे 350 वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या निरीक्षणावरनं यावर्षी पीक पाणी, देशाची आर्थिक परिस्थिती, संरक्षण आणि रोगराई याबाबत भाकीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी जाहीर केली आहे. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यावर्षीच्या पीक पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली आहे. या घटमांडणीवरती शेतकऱ्यांचा विशेष विश्वास आहे. घटमांडणीच्या भाकितामध्ये येत्या हंगामामध्ये पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकट, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार काय, अशा सर्व प्रश्नांचे अंदाज काय राहतील हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात. भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे 350 वर्षांची जुनी परंपरा आहे. चंद्रभान महाराज वाघ यांनी या घटमांडणीची सुरुवात केली.
आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढ्याच विश्वासानं जपली जाते। त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं। अक्षय तृतीयेच्या दिवशी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांच्या नावाचा जय जयकार करत गावाकडील पूर्वेच्या शेतामध्ये येतात। त्या ठिकाणी मोठं रिंगण करून खड्डा तयार करून त्या खड्ड्यामध्ये घटमांडणी करण्यात येते। पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतीक म्हणून 4 मातीचे ढेकळं ठेवून त्यावरती पाण्यानं भरलेला मातीचा करवा ठेवण्यात येतो। या घागरीवरती पापड, सांडोळी, कुरडई, भजा, वडा, करंजी हे खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात। हे पदार्थ वेगवेगळ्या घटकांचे प्रतीक मानले जातात। खड्ड्यामध्ये विड्याचं पान आणि त्यावरती सुपारी म्हणजेच देशाची, राजाची गादी अशी प्रतिकात्मक मांडणी करण्यात येते। त्याचबरोबर घटामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी 18 धान्यांची गोलाकार मांडणी केली जाते। दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी 6 वाजता रात्रीतून घटामध्ये जे बदल होतील त्याचं निरीक्षण करून महाराज शेतकऱ्यांना यंदाच्या पीक परिस्थितीची आणि इतर घटनांचं भविष्य कथन करतात। या भाकितानंतर शेतकरी पेरणीचं नियोजन करतात। चारा पाण्याची टंचाई असणार नाही, देशावर संकटही येणार नाही, पिकांच्या भावामध्ये तेजीमंदी असणार, संरक्षण खातं मजबूत असणार, घुसखोरी कमी प्रमाणात असणार, तर युद्ध नाहीये, तर पिकांमध्ये मूग आणि उडीद साधारण, तर काही भागामध्ये नासाडी होणार आहे, तीळ साधारण बरं पण नासाडी होईल, बादलीमुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर राहील, पिकावरती आणि मनुष्यावरती रोग येतील, तांदूळची पण नासाडी होईल, गहू सर्वसाधारण पीक असून तेजी पण मंदी राहील, हरभरा साधारण असून करडी धान्यामुळे देशाच्या संरक्षण खात्याला काही अडचण येणार नाही, परकीय शत्रूपासनं भरपूर घुसखोरी होणार नाही, तर पावसाळा पहिला महिना सर्वसाधारण, दुसरा बरा आणि तिसरा महिना साधारण आणि चौथा साधारणच असणार आहे। अवकाळी पाऊस भरपूर आहे अशा प्रकारचे भविष्य भेंडवळ इथे करण्यात आलंय। एकंदरीत यावर्षी पीक मोघम स्वरूपाचं असून पावसाळा ही सर्वसाधारण असणार आहे। यावरच शेतकरी आपल्या पेरणीचं नियोजन करतात। पाणी टंचाई सुटेल का? पाणी टंचाईचा हा जो प्रश्न आहे की हा एकट्या गावापुरता नसून पूर्ण देशाकरता, पूर्ण महाराष्ट्राकरता हा प्रश्न आहे। आपल्या गावातली स्थिती अशी आहे की लोकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले होते। हो, बरोबर आहे ते, कारण परिस्थितीच अशी आहे। मागच्या वर्षी, गेल्या वर्षी पावसाळा कमी झाला त्यामुळे पाण्याची परिस्थिती भयानक झाली। कारण आमच्या इथली जी परिस्थिती आहे आजपर्यंतही अशा प्रकारची परिस्थिती झाली नव्हती, एवढी टंचाईत पाण्याची आहे। याचं कारण महत्त्वाचं आहे की गेल्या वर्षाला जो पावसाळा झाला, सतत 2 वर्ष झाले आमच्या या भागात जो पाऊस आहे हा फार कमी प्रमाणात आहे। त्यामुळे जमिनीत पाणीच मुरलं नाही, तर पाणी येईल कुठून? उपसासारखा चालू आहे बागायताकरता आणि पिण्याकरता। पाणी जमिनीत मुरवल्याशिवाय पाणी मिळणार नाही आणि याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी, सरकारनं, सर्वच लोकांना करणं आवश्यक आहे। भेंडवळवासियांची पाण्याची समस्या सुटेल का कायमची? हो, सुटेल ना यावर्षी। हो, जसं या भागाचे आमदार यांनी सांगितले की शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। MIT विश्वशांती विद्यापीठ आणि विश्वशांती केंद्र, माईस MIT आणि आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती विद्येची देवता श्री सरस्वती देवीच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन राजबाग लोणी काळभोर येथे करण्यात आले। MIT विश्वशांती विद्यापीठ आणि विश्वशांती केंद्र आळंदी, माईस MIT आणि MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती विद्येची आणि ज्ञानाची देवता श्री सरस्वतीच्या मूर्तीचे विधिवत पूजन राजबाग लोणी काळभोर येथे करण्यात आले। MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादासाहेब कराड आणि सौ उषा विश्वनाथ कराड यांच्या शुभ हस्ते श्री सरस्वती देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। थोर साधक आणि तपस्वी परमपूज्य माननीय श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांच्या शुभ आशीर्वादानं हे मंगल कार्य पार पडले। तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्वशांती ग्रंथालय आणि विश्वशांती प्रार्थना सभागृहाच्या शिखरावरील सुमारे 190 फूट उंचीवरील मंदिरामध्ये ही मूर्ती विराजमान करण्यात आली आहे।
भजन कीर्तन होमहवन अशा धार्मिक वातावरणामध्ये मूर्तीची स्थापना करण्यात आली। यावेळी पंडित वसंतराव गाडगे, डॉक्टर एडिसन सामराज, डॉक्टर बुधाजीराव मुळीक, काशीराम दादाराव कराड, प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, डॉक्टर सुचित्रा कराड नागरे, प्राध्यापक स्वाती कराड चाटे, डॉक्टर SN पठाण, प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। मला आंतरिक समाधान आहे, मनापासून सच्चित आनंदाची अनुभूती मी अनुभवतो आहे। याच्या पाठीमागची भूमिका आजचा हा 18 एप्रिल 2018 हा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये अक्षय तृतीयेचा मुहूर्त मानला जातो। काही ग्रह ताऱ्यांची वेळ, त्याचं लोकेशन, त्याला मुहूर्त असं म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये। तर मी एवढंच मानतो की हे जे काही कार्य ज्याच्यासाठी आत्ता ही सरस्वतीची पूजा आपण केली, पूजन करून त्याची स्थापना करायची आहे। 190 फूट उंचीच्या या योगायोगाने घडलेल्या संत ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना हॉल आणि विश्वशांती ग्रंथालय याची उभारणी ही आपण केली अशी आमची अजिबात भावना नाही। इथं आमचे मार्गदर्शक श्री कर्वे गुरुजी बसलेले आहेत। हा आम्ही माऊलीचा प्रसाद असं मानतो। आपण कार्य केलं अशी मनामध्ये थोडी भावना येत नाही, पण समाधान असं आहे की आयुष्यभर भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं पूजन, चिंतन, भारतीय अस्मिता जागवण्याचा एक विनम्र प्रयत्न आणि भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 साली जे स्वप्न पाहिलं आणि सर्व जगाला सांगितलं की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांती नांदेल, सुख समाधान शांतीची प्राप्ती होईल समाजाला। मला माहिती नाही की जी वास्तू या ठिकाणी उभी राहिली याच्या पाठीमागे सप्त स्वर, सप्त रंग, सप्त ऋषी अशी कल्पना साकार झाली आणि खरं म्हणजे आपण केलं अशी भावना अजिबात येत नाही। पण कुठली तरी एक अदृश्य शक्ती माऊलीच्या रूपामध्ये, जगद्गुरूंच्या रूपामध्ये कुठेतरी आशीर्वाद देते असं आमचं कर्वे गुरुजींचं जे सांगणं आहे की आपण हे करत नाही। देयर इज अ इनविजिबल फोर्स ऑर एनर्जी विच मेक्स दीज थिंग्स हॅपन। हा काही मोठेपणाचा भाग नाही, अति विनम्रपणाचाही भाग नाही। पण मी तुम्हाला एवढं सांगेन की मित्र हो, विवेकानंदांनी तेव्हा 97 साली जे भाकीत केलं त्याच्यामध्ये कदाचित एक कणभर योगदान, जस्ट अ कॉन्ट्रीब्युशन टू द ट्यून ऑफ पार्टिकल, असं काही घडायचं असावं। 2005 साली हे कार्य सुरू झालं आणि आता 2018 ज्ञानेश्वरांच्या नावाने एक अशा प्रकारचं ग्रंथालय ज्याचा आकार 62,000 चौरस फुटाचा आकार आहे। इथं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कपाटे किंवा सेल्स असणार नाही, पण हा प्रत्येक खांब जो आहे तो मानवी सृष्टीला ज्याचं खरं जीवनाचा आधार आहे, मध्यभागी सर्व धर्माची चिन्ह आहेत आणि त्याची साधनं आहेत। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। पुण्यामधील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने ही सेवा देण्यात आली आहे। अक्षय तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। मंगल मूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास, मंदिरावरती फुलांनी सजवलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती आणि स्वराभिषेकामधनं गणरायांच्या चरणी सेवा अर्पण करण्यात आली आहे।
3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयाच्या मंगलदिनी गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. पुण्यामधील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं हा नैवेद्य दाखवण्यात आलाय. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी उपस्थित होते. दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ससून रुग्णालय, अपंग सैनिक पुनर्वसन केंद्र, कोंडव्यामधील बालसंगोपन केंद्र आणि वृद्धाश्रमामध्ये आंब्यांच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. जय गणेश. आजचा दिवस जो आहे तो अक्षय तृतीयेचा आहे. आजचा दिवस जो आहे तो अक्षय तृतीयेचा आहे. आजच्या दिवसाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलेलं आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा मुहूर्त आहे. अक्षय दिन म्हणजे या अक्षय दिनाचं वैशिष्ट्य त्या दिवशी केलेलं काम हे चिरंतन टिकणारं आहे.
या दिवशी एक अशी हजारो वर्षापूर्वी सांगितलेली एक गोष्ट आहे की बाबा भागीरथानं महत् प्रयत्न करून गंगा ही स्वर्गातनं आणली पृथ्वीवरती आणि फार मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता त्यावेळेला करून दिली. आजची परिस्थिती जवळजवळ तशीच आहे संपूर्ण देशाची. आज पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या निमित्तानं 10 वर्षापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून पुण्यातील सुप्रसिद्ध आंबेवाले देसाई बंधू यांच्या वतीनं श्रींला 11,000 आंब्यांचा महाप्रसाद दाखवला जातो. तो आजच्या दिवस संपूर्ण लोकांना पाहण्याकरता खुला आहे. उद्या सकाळी त्याचं वितरण हे ससून हॉस्पिटलमधले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना, काही ज्या संस्था आहेत त्या संस्थांना, काही संगोपन केंद्रांना, काही वृद्धाश्रमांमध्ये आणि राहिलेले उर्वरित भक्तांमध्ये वाटण्याची प्रथा आहे. आज सकाळी इथे अभ्यंकरांच्या गायनाचा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी महिलांचं प्रास्ताविक भजन आज होणार आहे. जय गणेश. आज का दिन जो है वो हिंदुस्तान जय गणेश. आज का दिन जो है वो अपने हिंदू धर्म में बहुत पवित्र माना जाता है. 3.5 जो मुहूर्त होते हैं उसमें का आज ये मुहूर्त है. आज के दिन में पर्यावरण का लक्ष्य करके श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति द्वारा 10 साल पहले पुणे के जो मशहूर अम्बावाला है देसाई बंधु, उनके तरफ से 11,000 आंबों का यहाँ भोग लगाया जाता है. कल सुबह ये भोग ससून हॉस्पिटल में जो पीड़ित है, जो वृद्धाश्रम है, जो संगोपन केंद्र है, उसमें इसका वाटप किया जाएगा. कुछ भक्तों के लिए दिया जाएगा. आज के दिन के आपको सबको शुभकामनाएं. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. नमस्कार. आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी मला इथे दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम करायची संधी मिळाली आणि ही खूप अतिशय आनंदाची आणि मी म्हणेन की भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या सुंदर मुहूर्तावर ही गायन सेवा करण्याचा योग मला मिळाला आणि मला वाटतं त्याबद्दल मी गणपती मंदिराचे ट्रस्टी आणि आमचे मित्र पायगुडे काका यांचा अतिशय ऋणी राहील. आणि मला असं वाटतं की हा योग एखाद्या कलाकाराच्या आयुष्यामध्ये फार दुर्मिळ आहे आणि असा योग वारंवार मिळावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सोलापूरमध्ये महापालिका सभेमध्ये समांतर जलवाहिनीच्या विषयावरती विरोधकांनी मतदानाची मागणी केली, मात्र ती फेटाळून लावत महापौरांनी सभा रेटली. त्यामुळे सभेमध्ये मोठा गदारोळ झाला. यावेळी काँग्रेसच्या एका सदस्यानं सभागृहामध्येच नगर सचिवांना धक्काबुक्की केली आहे. महापालिका सभेमध्ये नेहमीप्रमाणे गोंधळाची परंपरा मंगळवारी देखील कायम राखण्यात आली आहे. समांतर जलवाहिनीच्या विषयावरती विरोधकांनी मतदानाची केलेली मागणी फेटाळून लावत महापौरांनी सभा रेटल्यामुळे सभेमध्ये मोठा गदारोळ झाला. याच विषयावरनं खवळलेल्या काँग्रेसच्या एका सदस्यानं सभागृहामध्येच नगर सचिवांना धक्काबुक्की केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. महापौरांची मनमानी तर विरोधकांच्या झुंडशाहीचा प्रत्यय यावेळी सर्वांनाच आलाय. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी इथे राहणारे उद्योजक सुनील जवरीलाल कोचर यांना अरुण गवळींची माणसे आहोत असं सांगून खंडणी मागणाऱ्या 6 जणांच्या विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. उद्योजक कोचर यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी इथे राहणारे उद्योजक सुनील जवरीलाल कोचर यांची चंदननगर इथे अरहित ड्रायफ्रुट्स आणि लोणी धामणी इथे अरहित ट्रेडर्स ही 2 दुकाने आहेत. ही दुकानं जर तुला चालवायची असतील तर आम्हाला 5 लाख रुपये हप्ता द्यावा लागेल आणि हप्ता न दिल्यास तुझ्याकडे बघून घेऊ आणि तुझ्या दुकानाची तोडफोड करू. आम्हाला मम्मी उर्फ आशा गवळीनं तुझ्याकडनं हप्ता वसुली करायला सांगितलाय अशी धमकी फोनवरनं सूरज यादव, मोमीन मुंजावर आणि बाळा पठारे यांनी उद्योजक सुनील जवरीलाल कोचर यांना दिली आहे. आम्ही अरुण गवळीची माणसे आहोत, हप्ता द्या असं सांगून त्यांनी वारंवार कोचर यांना खंडणी मागितली आहे. त्यामुळे सुनील कोचर यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये सूरज यादव, मोमीन मुंजावर, बाळा पठारे मम्मी नाव असलेल्या गाडीवरनं आलेल्या 2 व्यक्ती यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी या संदर्भात खंडणी, धमकी, जीवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य पाहता पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेद हक यांच्या आदेशावरनं ही केस LCB कडे वर्ग करण्यात आली आहे.
यामध्ये असं आहे की मंत्र पोल्शनच्या हद्दीतील एका व्यापाऱ्यास आरोपी मोबिन मेहमूद मुजावर, त्याचा जोडीदार सूरज यादव आणि अखिल भारतीय सेनेचा जिल्ह्याचा युवा अध्यक्ष बाळा पठारे, त्याच्यासोबत मम्मी नावाची एक महिला आणि सूरज यादवचा एक मित्र, अशा ह्या 5 लोकांनी दिनांक 13/4/18 ते 16/4/18 दरम्यान वेळोवेळी धमकी देऊन, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 5 लाख रुपयाची खंडणीची मागणी केलेली आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कंप्लेंटने ही गोष्ट थोडं सिरियसली न घेतल्यामुळे त्यांची मजल वाढली आरोपींची आणि यातील 1-2 आरोपी त्यांच्या दुकानावरती गेले आणि प्रत्यक्ष त्यांना भेटून की लवकरात लवकर 5 लाखाची व्यवस्था करा, नाहीतर दुकानाची मोडतोड केली जाईल किंवा जीवे ठार मारण्यात येईल, अशी प्रत्यक्ष जाऊन धमकी दिलेली आहे. आणि मग त्यानंतर कंप्लेंटनी मंत्र पोल्शनला येऊन सांगितलेल्या घटनेवरून गुन्हा नंबर 150/2018 कलम 385, 387, 506-34 या भारतीय दंडविधान संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो तपास या गुन्ह्याची सिरियसनेस बघता माननीय SP साहेबांनी तो गुन्हा LCBकडे तपासाकरता दिलेला आहे. त्यानंतर तो तपास मी स्वतः करतोय. तपासादरम्यान आम्ही यातील 3 आरोपी, त्यामध्ये 1 मुजावर, 2 सूरज यादव, 3 बाळा पठारे यांना आज रोजी अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आज न्यायालयात रिमांड करता हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची 23 तारखेपर्यंत त्यांची पोलीस रिमांड दिलेली आहे. सर, त्याच्यामध्ये असं फिर्यादीने सांगितलेलं आहे की आरोपींनी त्यांना फोन लावून दिला होता आणि कोणतरी मम्मी म्हणजे आशा गवळी बोलतोय असं सांगितलं होतं आणि तिथं त्या ठिकाणी धमकी देण्यात आली. तर नक्की हा प्रकार काय आहे नक्की? आता हे 3 आरोपी कुविख्यात गुंड अरुण गवळी याचे सर्व टोळीतील सहकारी आहेत. वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये आरोपी नंबर 1 हा अरुण गवळीची बायको आशा गवळी हिच्या भावाचा मुलगा आहे. आरोपी नंबर 2 सूरज यादव हा त्यांच्या फार्म हाऊसवरती केअरटेकर म्हणून काम करतो आणि आरोपी नंबर 3 हा बाळा पठारे हा अखिल भारतीय सेनेचा जिल्ह्याचा युवा अध्यक्ष आहे. त्यामुळे हे 3 आरोपी अरुण गवळीच्या सानिध्यातील, संपर्कातील किंवा त्यांच्या टोळीतील असल्याने त्याच वेळेस एका आरोपीने त्याला मी कंप्लेंटला फोन लावून दिल्यानंतर मम्मी नावाची महिला ही त्यांनीसुद्धा धमकीवजा त्यांना मेसेज देऊन खंडणीची पूर्तता करण्याची समज दिलेली आहे, असंही तपासामध्ये पुढे येत आहे. म्हणजे मम्मी म्हणजे आशा गवळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तपास चालू आहे. त्याचा मम्मी नेमके कोण आहे याच्याविषयी तपास चालू आहे. आता सध्या आतापर्यंत 3 आरोपी पकडले, 2 आरोपी अजूनपर्यंत फरार आहेत. तर या घटनेचा आता पुढील तपास पोलीस निरीक्षक दयानंद गावडे हे करतायत. दौंड तालुक्यातील लुणारवाडी येथील भारतीय लष्करामध्ये कार्यरत असलेल्या जवानाला आपल्या गावामधील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आमरण उपोषण करावं लागतंय. वारंवार ठराव करून देखील, तक्रारी करून देखील दौंड पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग गप्प आहे. त्यामुळे उपोषणाचं हत्यार या जवानाला उपसावं लागलंय. लोणारवाडी दौंड तालुक्यातील एक लहान गाव, गावाची लोकसंख्या 2000. या गावामधील सतीश रासकर हे भारतीय लष्करामध्ये कार्यरत आहेत. हा जवान सुट्टीसाठी गावी आला होता. तेव्हा गावामधील महिलांची परिस्थिती गंभीर होती. गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू होती. अवैध दारू विक्री संदर्भात ग्रामपंचायतीनं वेळोवेळी दारूबंदीचे ठराव घेतले आहेत आणि संमती विभागाला तसे सूचना पाठवल्या आहेत, असं लोणारगावचे सरपंच बाबा जाधव यांनी सांगितलंय. यावेळी दौंड पोलीस, तहसीलदार, राज्य उत्पादन विभाग यांना सतीश रासकर यांनी अवैध दारू विक्री संदर्भात लेखी निवेदन दिलंय. या अवैध दारू विक्री संदर्भात दौंड पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग मलाई खाऊन गप्प बसतोय, मात्र कारवाई केली जात नाही असे आरोप येथील ग्रामस्थांनी केलेत. दरम्यान गावामधील 120 महिला आणि 150 पुरुषांचा पाठिंबा असल्याचे सतीश रासकर यांनी सांगितलंय. गावामधील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी एका भारतीय जवानाला एक टोकाचं पाऊल उचलावं लागलंय.
या जवानानं गावामधील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलंय. दरम्यान याचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी. दौंड तालुक्यामधील हातवण आणि राजेगाव या गावामधील संपूर्ण दारूबंदी झाली आहे आणि आज सतीश रासकर आज उपोषणाला बसले आहेत. सतीश रासकर हे एक भारतीय जवान आहेत. जवानाला दारूबंद करण्यासाठी एक टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे. याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. सतीश राव आपल्या बरोबर आहेत, त्यांनाच विचारून घेऊयात नेमकी त्यांची भूमिका काय आहे ते. काय सांगा? मी या देशाचा एक सैनिक आहे आणि माझे गाव लोणारवाडी आहे. माझे नाव सतीश बाळासो रासकर आहे आणि माझ्या डिपार्टमेंटचं ब्रीद वाक्य हे आहे की सेवा सुरक्षा बंधुत्व. मी या देशाची सेवा इमानदारीने पार पाडतोय आणि ते मी मरेपर्यंत पार पाडणार आहे. पण सेवा सुरक्षा बंधुत्व या नात्यातून या ब्रीद वाक्यातून मला माझ्या गावाचे रक्षण करायचं आहे. आणि या गावामध्ये दारू विक्री चाललेली आहे आणि यावरती प्रशासन काहीच करत नाहीये. त्यामुळे मी स्वतः पुढाकार घेऊन गावातील तो स्वीकारलेला आहे. तर आज दुसरा दिवस आहे पण प्रशासनाने अजूनही या उपोषणाची दखल घेतलेली नाहीये. मला माझ्या गावातून 70 ते 80 महिलांचा पाठिंबा आहे आणि 200 ते 300 ग्रामस्थांचा पाठिंबा. सुशांत जगताप, C24 तास, दौंड. देशामध्ये घडलेल्या विविध बलात्कार आणि हत्येच्या घटनांच्या निषेधार्थ बारामतीमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय हजारो कार्यकर्ते या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या घटना काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेशसह गुजरात येथे घडल्यात. यामुळे या घटनांचा निषेध करण्यासाठी बारामतीमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण आणि शहरांमधील हजारो संख्येने कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. मुजावरवाडा येथून या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. याशिवाय वकील, डॉक्टर, सामाजिक संघटना, पत्रकार, राजकीय पक्षही यामध्ये सहभागी झाले होते. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन एक चिमुरडी या मोर्चाच्या अग्रभागी होती. इथे मोर्चेकरांनी जस्टिस फॉर आसिफा असे फलक हातामध्ये घेतले होते. शिस्तबद्ध रीतीने हा मोर्चा कसबा, इंदापूर चौक, मारवाड पेठ, स्टेशन रोड, भिगवण चौक असा करत नगर परिषदेसमोर पोहोचला. यावेळी शारदा प्रांगणासमोर निषेध सभा पार पडली आहे. एका चिमुरडीनं या घटनेवर आधारित कविता यावेळी सादर केली. तर शालेय विद्यार्थिनीनं राष्ट्रपतींना पाठवलेलं निवेदन यावेळी वाचून दाखवण्यात आलं. बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम आणि पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी निवेदन स्वीकारलंय. यानंतर राष्ट्रगीतानं मोर्चाची सांगता झाली आहे. मोर्चामध्ये जवळपास 5000 बारामतीकर सहभागी झाले होते. दिवसभर उन्हाचा तडाखा असताना देखील बारामतीकर उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाले. या निमित्तानं स्वयंस्फूर्तीनं आपली दुकानं बंद ठेवत मोर्चास पाठिंबा देण्यात आलाय. देशभरामधील या क्रूर घटनांमधील या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावं अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणाचं केलं जाते राजकारण. गिरवले यांच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार. बुलढाणा जिल्ह्यामधील भेंडवळ गावामध्ये घटमांडणी करून केलं जाते भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती. अक्षय तृतीयेच्या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. दर्शन घेण्यासाठी लोटली भाविकांची गर्दी. आणि अरुण गवळींची माणसे आहोत असं सांगून लोणी धामणी येथील उद्योजक सुनील कोचर यांना येतायत खंडणीच्या धमक्या. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.